हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर आज मी मिनी ब्लॉग घेऊन येत आहे तुमच्यासाठी आणि मी आज करणार आहे कढी. दह्यापासून कढी बनवणार आहे आणि मी ती फर्स्ट टाईमच बनवत आहे. तसं विचार केला की तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करावा. तर मी आता 2 मिरच्या घेतल्या आहेत मोठ्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. वरवंट्यामध्ये चेचून घेते त्यांना आणि छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि मी मोस्टली कधी बनवत नाही कढी आणि फर्स्ट टाईमच बनवली होती. आणि दही खूप होता आणि प्रचंड आंबट होता दही. मग विचार केला की काय करावा दही माझा. असं तर ते खूप आंबट असल्यामुळे ना खूप साखर टाकून खावं लागत होता. म्हणून मग विचार केला की कढी करावी. मग नंतर मी एक छोटासा पातेला घेतलेला, स्टीलचा भांडं होतं वाडगं. त्याच्यामध्ये दही घेतला, जितकं म्हणजे मिनिमम मला असं वाटते 5 ते 6 चमचे मी दही घेतला असेल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते दीड छोटे चम्मच मी बेसन ॲड केलं. बेसन नंतर 1 ग्लास पूर्ण पाणी ओतलं मी त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं बेसन दह्यामध्ये. कारण गुठल्या नाही झाल्या पाहिजेत, लम्स नाही आले पाहिजेत त्याच्यामध्ये. व्यवस्थित आपण ते व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे पूर्ण प्लेनमध्ये. कारण जर गुठल्या राहिल्या तर कढी अजिबात चांगली होणार नाही, म्हणून व्यवस्थित हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग मी टोप ठेवला आहे, त्याच्यात तेल थोडंसं ॲड केलं आहे. मस्त तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे. छान कढीपत्ता टाकणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही घरी कढी कशी बनवता हे मला नक्की शेअर करा कमेंटमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी ते लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली होती वरवंट्यामध्ये ती टाकलेली आहे, ॲड केली आहे. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकत आहे. हळद ॲड करून मस्त व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे. त्याच्यानंतर दह्याचं जे मिश्रण आपण केलं होतं बेसन टाकून ते आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. ते थोडंसं त्याच्यानंतर आपल्याला जितकं कन्सिस्टन्सी हवी आहे कढीची तेवढी अंदाजे ठेवायचं आहे. मोस्टली आपण कढी कसं पातळच करतो, जाडसर कढी चांगली लागत नाही. त्याच्यामध्ये आता मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि मस्त माझी अशी कढी छानपैकी तयार झालेली आहे. मस्त त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. तर कसा वाटला माझा आजचा मिनी व्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा.